ते लोक बसून कुठं चालले आम्ही पाच असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या कोणी नवीन असेल तर. क्या बोलते पब्लिक वरती जिल्हा की यवतमाळ जिल्ह्यातली आज तर खूप सारे जण बैलबंडी तर बसून आम्ही चालले वावराकड. कारण की आज का नाही गाड्या गिड्या नव्हते आणि आज का नाही जास्तच बाया होते बैलबंडीत भरून. कारण की गाड्या घरीच ठेवले होते ना, बैलबंडीतच सगळे जण बसून जात होते. कारण की 4-5 बाया आज जास्तचीच होते, कारण की त्यांना पण त्याच वावरात काम होतं. पण आम्ही पण बसले ना, आम्ही पण निघले त्यांच्यासोबत गोष्ट करत. मी नाही, त्यांनी गोष्ट करत होते. त्याच्यानंतर सगळेच जण आले ना, आपली आपली तयारी करत होते. कारण कालचंच कापलेलं आज सोयाबीन जमा करायचं. त्याच्यानंतर मीच निघलो सगळ्यात समोर. कारण की पट्ट हात झालंच पाहिजे, कारण की दुसरा हुंडा होय. कारण की आम्ही जमा नाही केले होते त्या दिवशी, आज जमा करायचं होतं. तर पब्लिक यूट्यूबवर 1000 सबस्क्राईब करायचे आहे बरं कंप्लीट. तर पब्लिक थोडंसं सपोर्ट दाखवा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी तुमचा यवतमाळ जिल्ह्याचा मारेगाव तहसीलचा छोटा मोठा रील स्टार बरं एका खेड्यामध्ये राहणार आता सपोर्ट दाखवा. इकडं आलो तर याने का नाही साप मारत होते, मला पण पाहायचं होतं. कारण की मलाच आधीच माहित होती इकडं साप आहे म्हणून. आलो तर खरं, पण त्याने का नाही सापाले तिकडं नेऊन टाकत होते. आता पाले भेटन का नाही म्हणून जातच होतं ते कुठं का नाही तिथंच होतं. मग आपल्याला काही पाले भेटलं नाही पब्लिक, आणि जमा पण करणं झालंच होतं. मग सगळे का नाही येत होते सावलीत बसून. मी आलो नाही तर गुपचाप का नाही मस्त झोपून का नाही मोबाईल पाहत होतो. कारण की आपण का नाही लवकरच थकून जातो, कारण की उन्हामध्ये काम करा लागते नाही. याने का नाही मस्त पाणी पित होते, अर्धे पाणी पित होते ना, आपण मस्त आराम करत होते. पब्लिक तुमचं सपोर्ट दाखवा बरं. सगळे जण निघले मग जेवण करायसाठी. कारण की या खोपडीमध्ये आपल्याला जेवण करायचं होतं ना. काही बाय का नाही इकडं का नाही कापूस काढत होते. आपल्याला खूप जोरशी भूक लागून होती. हळूहळू घरामध्ये अर्धे जण जात होते ना, आपण त्यांच्या मागं चुपचाप लपून व्हिडिओ काढतो. त्यांना माहितीच नाही आपण व्हिडिओ काढतो. इकडं आल्यावर कारण की स्विमिंग पूल दिसत आहे, त्या स्विमिंग पूलच्या समोर आपल्याला सोयाबीन कापायचं होतं. आलो ना, मस्त बेडलो बड्यापैकी मस्त रप कापत जाऊ. कारण की थकून होतो. कारण की तिकडंच आम्ही जास्त काम केलं, तर इकडं का संध्याकाळच्यानं काम होणार आहे का. तरी पण प्रयत्न चालूच होतं मात्र. कारण की आपल्याला पैसे कमवायचे आहे ना. कारण की दिवाळी जवळ येत आहे, शॉपिंग करायला जावं लागते ना पब्लिक. तुम्ही लवकर आपल्याला सपोर्ट दाखवले तर आपण एखादी दिवस लय मोठे फेमस रील स्टार बनवू. त्याच्यानंतर निघले सगळे जण घरी जासाठी. कारण की थकले होते सगळे जण, म्हणून हळूहळू जात होते. आपण पण थकले होते, पण काय करता तुमच्यासाठी व्हिडिओ तर काढा लागल. कारण की व्हिडिओ नाही काढले तर काही मजा नाही येत काम करायला जासाठी. आता आपले फॉलोअर्स कमी आहेत तर का झालं, यूट्यूबवर सबस्क्राईब कमी आहे तर का झालं, पण काही दिवसांना आपले वाढल. पब्लिक तुम्ही फक्त सपोर्ट दाखवा. आले इकडं न मस्त का नाही याने गोष्ट करत होते. आपण बड्यापैकी मोबाईल पाहत आराम करत होते. कारण की खूपच थकलो होतो. तुम्हाला काय मजाक वाटते का सोयाबीन कापणं? विचारा भाऊ, मला कसं वाटते तर दिवसभर सोयाबीन कापू न वरून का नाही थैली कमी. फक्त एवढं कमी सोयाबीनले भावही नाही देत तुम्ही जास्त. सरकारला सांगा थोडंसं, तुमचा रील स्टार सोयाबीन कापायला जात आहे तर भाव तरी वाढवान म्हणून. त्याच्यानंतर सगळेजण बैलबंडीत बसले न निघले आम्ही घराकडं. कारण की आज गाड्याच नव्हते, इकडून नाही बैलबंडीत तिकडून नाही बैलबंडीत. मग मी मस्त मोबाईल पाहत आपलं व्हिडिओ काढत निघलो मी पण घरी. असं होते शकल दिवसभर सोयाबीन कापू हालत पण खराब होते. पण काय करता, पैशासाठी एवढं तर करावंच लागल ना. कारण की आपण आहो गरीब. तुम्हाला वाटते असेल आपण श्रीमंत आहोत तर काही खरं नाही आहे. आपण आहो गरीब. तुम्ही गरीब माणसाला सपोर्ट नाही करसाल तर का श्रीमंताले करणार आहे का. मग त्याच्यानंतर आले होय लोट. आमच्याकडे लोटच म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते तर ते तुम्हालाच माहीत. इथं आले नाही यायनी का नाही बाया खूप जोरशी बोंबलत होते. कारण की इथं का नाही खूपच गोटे होते. जडका हे वय जडका, इथं जडक्यामध्ये शाळा होय का दवाखाना होय तर तुम्ही सांगा जो कमेंट करून. जडक्याचे लोक आले गावात का नाही लय टाइम झालं होतं, 6 वाजलेच होते. इथं आल्यावर 7 वाजले. आपाजी जास्तच भाषण करत होता, जास्तच ज्ञान देत होता आम्हाला. आम्ही इकडे थकून होते न त्यांनी का नाही आम्हाला गौचं ज्ञान देत होते. का करता, देऊ द्या, मोठे माणसं त्यांनी. आपल्याला तर काही माहीतच नाही आहे समोरचं. त्यांनी समोरचं सांगत होते. त्याच्यानंतर आले आम्ही आमच्या गावाजवळ. 7:30 वाजले भाऊ. का करता, सोयाबीन कापायला दूर जावंच लागते. आमच्या गावात काही कामधंदे राहतच नाही. पब्लिक आपले 2-3 आयडिया आहे बरं, तिथे फॉलो करून घेसाल. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जो. ठीक आहे.